विधान परिषदेत सत्ताधाऱ्यांनी घातलेल्या बहिष्काराचा आजचा दुसरा दिवस आहे। आज सकाळी विधान परिषदेची विशेष बैठक बोलावण्यात आली होती। सकाळी 10 वाजता ही बैठक होती, पण सत्ताधाऱ्यांनी परिषदेकडे पाठ फिरवली। सकाळपासून एकही मंत्री किंवा सत्ताधारी आमदार परिषदेकडे फिरकला नाही। त्यामुळे उपसभापती माणिकराव ठाकरेंनी प्रथम तासभरासाठी कामकाज तहकूब केलं। 11 वाजता कामकाज सुरू झाल्यावर स्थितीमध्ये कुठलाच बदल नव्हता। धनंजय मुंडेंनी सत्ताधाऱ्यांनी बैठकीला न येणं अत्यंत चुकीचं आहे। हा विधिमंडळाच्या इतिहासात काळा दिवस असल्याचं धनंजय मुंडेंनी म्हटलंय। त्यानंतर सत्ताधारी उपस्थित नसल्यानं कामकाज 1 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलंय। दरम्यान विधिमंडळात भाजप आणि शिवसेना नेत्यांची बैठक झाली। त्यामध्ये चंद्रकांत पाटील, विनोद तावडे, अनिल परबांनी बहिष्काराची पुढची दिशा ठरवण्यासाठी चर्चा केली। यामध्ये बहिष्कार कायम ठेवण्याचा निर्णय झालाय। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोलीत 2 पर्यटकांच्या दरीत पडून झालेल्या मृत्यू प्रकरणी नवीन माहिती समोर आली आहे। हे तरुण सेल्फी काढण्याच्या नादात नाही तर दारूच्या नशेत पाय घसरल्यामुळे दरीत पडले। या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली कावळे सादमध्ये सोमवारी संध्याकाळी 6च्या सुमारास हा प्रकार घडला होता। इम्रान गार्दी आणि प्रताप राठोड अशी दरीत कोसळलेल्या दोघांची नावं होती। हे दोघेही तरुण दारू प्यायल्यानंतर डोंगराच्या कड्यावर स्टंटबाजी करत होते आणि हेच नसतं साहस या दोघांच्या जीवावर बेतलं। डोंगराच्या कडेला असलेला संरक्षक कठडा ओलांडल्यानंतर व्हिडिओ काढणाऱ्या लोकांनी दोघांना थांबवण्याचा प्रयत्न केला, मात्र दारूच्या अंमलाखाली असल्यामुळे दोघांनाही काहीच समजत नव्हतं। त्याचवेळी एकाचा पाय घसरला आणि त्याच्यासोबतच दुसराही गरगळत खाली कोसळला। यामध्ये दोघांचाही मृत्यू झालाय। नाशिक जिल्ह्यात कळवण सटाणा परिसरात समाधानकारक पाऊस पडत असून जिल्ह्यातील सर्वात मोठं धरण या पावसामुळे आता भरलेलं आहे। कमालीची वाढ खान्देश परिसराचा पिण्याच्या आणि सिंचनाच्या पाण्याचा प्रश्न मिटणार आहे। बुलडाणा जिल्ह्यात 14 बोकडं चोरीला गेल्याची घटना घडली आहे। लोणार तालुक्यातील शारा या गावानजीकच असलेल्या डॉक्टर अनिल मापारी यांच्या शेतातील असलेल्या नंदनवन गोट फार्ममध्ये ही घटना घडली आहे। चोरीला गेलेल्या बोकडांची किंमत सुमारे 13 लाख रुपये इतकी आहे। तर चोरट्यांनी तिथे पाळलेल्या कुत्र्यांना सुद्धा मारून टाकलं। या अगोदर वडगाव तेजन इथल्या शिरसाट यांच्या गोट फार्ममध्येही अशीच चोरीची घटना ताजी असतानाच हा प्रकार पुन्हा एकदा या ठिकाणी घडलाय। डॉक्टर मापारी जवळपास 12 वर्षांपासून हा व्यवसाय करतात। विशेष म्हणजे या गोट फार्मला पाहण्यासाठी परराज्यातून सुद्धा अनेक लोक येतात। या चोरी प्रकरणी लोणार पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पोलीस करत आहेत। लातूर शहरातील एका 11 वर्षीय मुलीचं गेल्या महिन्यात अपहरण करण्यात आलं होतं। आता त्या मुलीचा शोध लागलाय। सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यात त्या अल्पवयीन मुलीची विक्री करून लग्न लावून दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। या प्रकरणी लातूर पोलिसांनी एका वधूवर सूचक मंडळ चालवणाऱ्या महिलेसह 10 जणांच्या टोळीला अटक केली आहे। त्यामुळे राज्यातील अनेक गुन्ह्यांची आता उकल होण्याची शक्यता आहे। लातूर शहरात धुणीभांडी करून पित्याचं छत्र हरवलेल्या आपल्या मुलांना पीडित महिला सांभाळत होती, मात्र गेल्या महिन्यात त्यांच्या 11 वर्षीय अल्पवयीन मुलीचं भर दिवसा अपहरण करण्यात आलं। या टोळीच्या माध्यमातून अवघ्या 3 ते 4 लाखांमध्ये या अल्पवयीन मुलीचा सौदा करण्यात आला होता। तासगाव तालुक्यातील सारोडे गावातील उमेश माने या 34 वर्षीय व्यक्तीसोबत या मुलीचं लग्न लावून दिलं होतं। पूनम शहाणेसह ईश्वर शहाणे, आफरीन शेख, लक्ष्मीबाई पवार, संगीता अशोक वाड, शांता निकम, दीपक जाधव, शोभा जाधव, उमेश माने आणि सतीश माने अशी या आरोपींची नावं आहेत। तोंडाला बांधायला सुरू केली, मग मी बांधू दिली नाही तर माझ्या संग बळजुबरी केली। मग बळजुबरी केल्यानंतर मग त्यांनी माझ्या तोंडाला बांधलं। मग तोंडाला बांधून बाजूच्या एका बाईनं बघितलं होतं। मग तिनं त्या बाईला बोलत सांगितलं। तिनं स्कूटी मागवली होती। मग तिनं स्कूटी मागवल्यानंतर मला त्या स्कूटीवर त्या माणसाच्या मालावर माझं तोंड ठेवलं आणि पाठीमागे एका बसली होती। आमची मुलगी एक आफरीन नावाच्या बाईनं बोलवून घेतली। मग ती आफरीन ही नावाची बाई मला माहित होती, ओळखीची आहे म्हणून मग मी तिच्यावर शक पकडून 3-4 वेळेस तिच्या घरी चक्रा केल्या। ह्या लोकांनी माझ्या गरिबीचा एकदम फायदा घेतला। सदर गुन्ह्यामध्ये पीडित मुलीस पळून नेऊन तिच्या इच्छेविरुद्ध तिचे लग्न लावून दिलेले आहे। त्यावरून अल्पवयीन मुलीस पळून नेणे, तिच्या इच्छेविरुद्ध लग्न लावून देणे आणि तिचे लैंगिक शोषण करणे या अपराधाखाली कलमवाढ करण्यात आलेली आहे आणि सदर गुन्ह्याचा अधिक तपास चालू आहे। अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर नागपूर मेट्रोचे 3 कोच शहरात दाखल झाले। हैदराबाद इथून हे कोच नागपूरच्या खापरी भागात दाखल झालेत। तेव्हा ढोल ताशांच्या गजरात त्याचं स्वागत करण्यात आलं। या महिन्याच्या 15 तारखेच्या सुमारास मेट्रोची ट्रायल रन होण्याची शक्यता आहे।
नोटबंदीचा पर्व संपून 8 महिन्यांचा कालावधी लोटला असताना नागपूर पोलिसांनी 97 लाखांच्या जुन्या नोटा जप्त केल्यात। नागपूर पोलिसांनी कोराडी भागातील एका रिकाम्या फ्लॅटवर धाड टाकत 97 लाख रुपयांच्या या जुन्या नोटा जप्त केल्या आहेत। प्रत्यक्षात मात्र हा व्यवहार 200 कोटींच्या सुमारास असण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे। नोट बदलीचा हा व्यवहार कमिशन तत्वावर होत असून यात रिझर्व्ह बँकेचे अधिकारी देखील सहभागी असल्याची शक्यता पोलिसांनी नाकारली नाहीये। पोलिसांनी या प्रकरणात प्रसन्न पारधी नावाच्या 44 वर्षांच्या व्यक्तीला अटक केली आहे। त्याचा साथीदार कुमार छुगानी मात्र पळाला असून त्याचा शोध सध्या पोलीस घेत आहेत। नाशिक जिल्ह्यात कांद्याच्या भावात वाढ झाली आहे। लासलगाव बाजार समितीत कांद्याच्या भावात 371 रुपयांची वाढ झाली आहे। तर राज्यातून मागणी वाढल्याने बुधवारी दुपारच्या सत्रात कांद्याच्या भावात अचानक वाढ झाली आहे। जास्तीत जास्त 1872 प्रति क्विंटल, सरासरी 1650 तर कमीत कमी 600 रुपये प्रति क्विंटलला भाव मिळाला आहे। त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे। नाशिक शहरातील वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्यासाठी नाशिक महापालिका आणि पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून शहरात आणखी 9 ठिकाणी सिग्नल यंत्रणा बसवली जाणार आहे। मात्र शहरातील अनेक भागात सिग्नल असूनही वाहतूक कोंडीचा सामना नागरिकांना करावा लागतो आणि त्याचबरोबर अशोक स्तंभ, रविवार कारंजा या शहरातील मुख्य बाजारपेठेसह द्वारका परिसरात कायमच वाहतूक कोंडी असते। सांगली जिल्ह्यात मिरजेतील बालगंधर्व नाट्यगृहाचा बेकायदेशीरपणे जेवणावळीसाठी वापर केल्याचं उघड झालंय। या प्रकरणी मिरज वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता पल्लवी साफळे यांना महापालिकेनं 10,000 रुपयांचा दंड बजावलाय आणि तशी नोटीसही त्यांना देण्यात आली आहे। ज्या नाट्यगृहात बालगंधर्व यांनी कला सादर केली त्याच नाट्यगृहात जेवणावळी घातल्यानं संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत। मिरज वैद्यकीय महाविद्यालयानं कार्यक्रमासाठी नाट्यगृह घेतलं होतं, मात्र 2 ते 4 जुलै या काळात विनापरवाना जेवणावळी घालण्यात आली। याबाबत सामाजिक कार्यकर्ते प्रीतीन असर यांनी माहितीच्या अधिकारात माहिती मागवली होती। दुसरीकडे मिरजेतील शासकीय रुग्णालयात आणि वैद्यकीय महाविद्यालयाच्या आवारात जैविक कचऱ्याचे ढीग पडल्यानंही महापालिकेने नोटीस बजावली आहे। त्यांना कोणत्याही प्रकारचं ह्या नाट्यगृहात जेवणावळ घालण्याची परवानगी दिलेली नव्हती, पण त्यांनी स्वतःच्या डीन मॅडमने स्वतःच्या पदाचा गैरवापर करून इथे जेवणावळ घातली, ती पण मंगल कार्यालयाप्रमाणे घातली। आमच्याकडे तक्रारी प्राप्त झाल्या, त्याचे फोटोसहित माझ्याकडे सादर करण्यात आले की इथे जेवणावळी वगैरे घालण्यात आलेल्या आहेत। ही बाब अतिशय चुकीची आहे आणि त्या माध्यमातून माहितीचे अधिकारी अनेक लोकांनी इथं प्रश्न उपस्थित केले माझ्याकडे की याबाबत काय कारवाई केली। तर याबाबत महानगरपालिकेनं 10,000 रुपयाचा दंड अधिष्ठाता यांना नोटीस देण्यात आलेली आहे की त्यांनी 10,000 दंड महापालिकेकडे भरण्यात यावा, कारण हे सार्वजनिक कार्यक्रमासाठी आणि नाट्यकर्मींसाठी विशेषतः हे सभागृह आहे आणि त्याचा त्यासाठीच वापर व्हावा। मुंबईच्या प्रचंड वाहतूक कोंडीमध्ये रुग्णांना जलद गतीने सेवा देण्यासाठी राज्य सरकार आणि शिवसेनेच्या शिव आरोग्य सेवेच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या मोटर बाईक अँब्युलन्स उपक्रमाचं उद्घाटन झालं। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आरोग्यमंत्री डॉक्टर दीपक सावंत यांनी या महत्त्वाकांक्षी सेवेला प्रत्यक्षात आणलं। सध्या 10 बुलेट बाईक या सेवेसाठी उपलब्ध करण्यात आल्या असून पुढील काळात त्यांची संख्या वाढवण्यात येणार आहे। मुंबई शहर आणि पूर्व पश्चिम उपनगरात ही सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे। त्यासाठी आरोग्य सेवेचा प्रशिक्षित आणि मुंबईच्या कानाकोपऱ्याची माहिती असलेला कर्मचारी वर्ग नियुक्त करण्यात आलाय। वाहतूक कोंडीत रुग्णाच्या अत्यावश्यक गोल्डन अवरमध्ये तसंच राज्याच्या दुर्गम भागात हा उपक्रम आरोग्य सेवा जलद गतीने उपलब्ध करून देण्यात महत्त्वाचं योगदान देईल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला। आमच्या मेळघाटमध्ये, आमच्या वाडामोखाडामध्ये पाड्यावरती जायला आपल्या ॲम्ब्युलन्सेस जात नाही आणि डॉक्टरना जर ही ॲम्ब्युलन्स दिली तर ह्या मोटरबाईक ॲम्ब्युलन्सच्या माध्यमातून ती तिकडे जाऊन डिलिव्हरी कंडक्ट करू शकते आणि येणाऱ्या भविष्य काळामध्ये अशा प्रकारच्या बाईक ॲम्ब्युलन्स आपल्याला महाराष्ट्रभर बघायला मिळतील। नेहमी ज्या वेळेला ह्या विषयाची चर्चा होते तेव्हा डॉक्टरना सांगत असतो की अर्धा तासात पिझ्झा पोचतो तर 15 मिनिटात आपला आरोग्य सेवक का नाही पोचणार, आणि आज तुम्ही त्याची खरंच सुरुवात केलेली आहे। मला या गोष्टीचा नक्की अभिमान की संपूर्ण देशात माझं मुंबई हे पहिलं शहर आहे अशा पद्धतीने सेवा देणार, याच्याबद्दल मला अभिमान आहे। अनेक गावं अशी आहेत की पाऊस खूप जास्त आला की या गावाचा संपर्कच तुटतो आणि मग त्या गावापर्यंत ॲम्ब्युलन्स पोहोचू शकत नाही, तिथे डॉक्टर जात नाही। अशा परिस्थितीमध्ये अशा प्रकारच्या ज्या आपल्या मोटरसायकल ॲम्ब्युलन्स आहेत या त्या ठिकाणी जाऊ शकतील, यांच्याशी आपल्याला संपर्क ठेवता येईल आणि तिथपर्यंत जाऊन त्यांना आपल्याला जी काही इमर्जन्सी सेवा द्यायची आहे ती सेवा देखील या माध्यमातून देता येईल। आणि म्हणून मला असं वाटतं की मुंबईसोबतच सगळ्या दुर्गम भागाकरता एक अतिशय चांगली सेवा ही या ठिकाणी सुरू झालेली आहे।
यंदाच्या नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधनाला चंद्रग्रहण आल्यानं भावाच्या हातावर राखी कधी बांधायची असा प्रश्न अनेकांच्या मनात आहे। चंद्रग्रहणाचे वेध लागण्याआधीच राखी बांधून घ्यावी किंवा चंद्रग्रहण संपल्यावर बांधावी वगैरे अशा अनेक अफवा सध्या पसरत आहेत। पण या सगळ्या अफवाच असून त्यावर विश्वास ठेवू नये असं आवाहन खगोल अभ्यासक आणि पंचांगकर्ते दाकरू सोमन यांनी केलंय। सोमवारी म्हणजे 7 ऑगस्टला खंडग्रास चंद्रग्रहण आहे। हे ग्रहण भारतातही दिसणार आहे। रात्री 10:52 ग्रहणाला सुरुवात होईल तर ग्रहणाच्या सर्वोच्च बिंदूला चंद्रबिंबाचा 24.6% भाग पृथ्वीच्या छायेमुळे झाकवला जाईल। तर रात्री 12:49 हे ग्रहण सुटणार आहे। शिवाय ग्रहणाचा रक्षाबंधनाच्या सणाशी काहीच संबंध नाहीये। त्यामुळे रक्षाबंधनाचा सण सोमवारी दिवसभर कधीही भाऊ बहिणींनी बिनधास्तपणे साजरा करण्यास काहीच हरकत नाही असं सोमन यांनी म्हटलंय। सोमवार 7 ऑगस्ट रोजी श्रावण पौर्णिमा आहे आणि त्याच दिवशी रात्री चंद्रग्रहण आहे। काही लोकांचा असा एक गैरसमज झालेला आहे की ग्रहण आहे म्हणून त्या दिवशी रक्षाबंधन किंवा नारळी पौर्णिमा करायची नाही, ती आदल्या दिवशी करायची रविवारी। पण हे बरोबर नाही, ही अंधश्रद्धा आहे। महत्त्वाची गोष्ट हीच की धर्मशास्त्राप्रमाणे चंद्रग्रहण हे रात्री 10:52 सुरू होत आहे आणि रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमा ही आपण सोमवारी दिवसभर साजरी करू शकतो। झी मराठी आणि झी 24 तास वाहिनीच्या वतीनं सांगलीत आयोजित चला खेळूया मंगळागौर जागृतीचा या स्पर्धेला महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। या स्पर्धेत सांगलीच्या कुलस्वामिनी मंगळागौर हा ग्रुप विजयी ठरला। या स्पर्धेचे परीक्षक म्हणून अभिनेत्री सुकन्या कुलकर्णी आणि वर्षा तांदळे यांनी काम पाहिलं तर शंकरशन कराडे आणि नुपूर चितळे यांनी कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं। या स्पर्धेत कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील 7 संघांनी भाग घेतला होता। यामध्ये महिलांनी पारंपरिक गाणी, फुगड्या, झिम्मा आणि पारंपरिक नृत्य सादर केलं। शेषाच्या हाती धरतीची नाती, शेषाच्या हाती धरतीची नाती ज्ञानेश्वरांनी एकदा किंवा भेटी देणं हे आहे ईश्वराच्या हाती, पण ती वाचवणं फक्त आहे। तशा गणित या येणाऱ्या महिलांच्या संख्येमध्ये, उत्साहामध्ये इतकी वाढ होतीये ना, हे खूप पाहण्यासारखं आहे आणि फार आनंद घेण्यासारखा आहे। आणि खूप महिलांना एक वेगळा काहीतरी प्लॅटफॉर्म मिळतो। अक्षरशः शेतीच्या कामातनं, चिखलाच्या पायातनं आलेला एक संघसुद्धा आम्ही पाहिला आणि हे पाहून फार भारावून जायला होतं की इतक्या छान प्रतिसाद या सगळ्या स्पर्धेला मिळतो आणि एक व्यासपीठ झी मराठी आणि झी 24 तासनी उभं करून दिले। पहिल्याच वर्षी हे खेळ बघून मी अगदी भारावून गेली आहे, कारण मी कधी हे सगळं पाहिलंच नव्हतं। जे काही माझं वय आहे त्यानुसार हे सगळं मला पहिल्यांदा पाहायला मिळतं आणि मला खूप छान वाटतंय। आणि सांगलीबद्दल सांगायचं झालं तर खूप जास्त एनर्जी आहे इथल्या बायकांमध्ये आणि खूप सुंदर सुंदर परफॉर्मन्सेस पाहायला मिळाले। त्यांची वेशभूषा असेल, त्यांचे एक्सप्रेशन असतील, खूप छान एक्सप्रेस झाल्या या बायका स्टेजवरती येऊन, जे खूपच सुंदर होतं। आज आम्हाला झी मराठीतर्फे आमच्या स्पर्धेमध्ये आमचा पहिला नंबर आलेला आहे सांगली केंद्रामधून। आम्हाला अतिशय आनंद झालेला आहे। गेली 3 वर्ष आम्ही खूप प्रयत्न करत होतो, पण आज आमच्या प्रयत्नांना खरोखर यश आलेलं आहे आणि भारतीय संस्कृती आणि भारतीय परंपरा जपण्याचं महान कार्य झी टीव्ही करत आहे। झी टीव्हीच्या कार्याला आमचा सलाम। अशा स्पर्धा त्यांनी वरचेवर भराव्यात आणि आम्हा महिलांना हे स्टेज एक त्यांनी आम्हाला मिळवून द्यावं, एवढी ही त्यांना कळकळीची अशी विनंती आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।